हरित कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प घाटकोपरमध्ये महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलाय। रोज 16 टन हरित कचऱ्यावर प्रक्रिया करून 8 ते 10 टन पॅलेट्स आणि ब्रिकेट्सची निर्मिती चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लीडरशिप या संस्थेच्या साहाय्याने केली जाते। याचा उपयोग कारखान्यांमधील बॉयलर्स पेटवण्यासाठी होतो। शहरातील पालापाचोळा, झाडांच्या फांद्या डंपिंग ग्राउंडमध्ये न टाकता त्यापासून इंधन निर्मिती केली जाते। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतलाय। हरित कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रोजेक्ट जो आहे तो घाटकोपर पश्चिम इथं राबवला जातोय मुंबई महापालिकेच्या वतीने। जवळपास रोज 15 ते 20 टन क्षमतेचा हा प्रोजेक्ट सुरू आहे आणि यापासून रोज 10 ते 12 टन इंधन निर्मिती या ठिकाणी केली जाते। अशा प्रकारे मुंबईतले 6 ते 7 वॉर्डमधून हा जो ग्रीन वेस्ट जे आहे ते गोळा केलं जाते या ठिकाणी। आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये जी झाडं तोडली जातात, झाडांच्या फांद्या असू देत किंवा पालापाचोळा असू दे, या ठिकाणी गोळा केला जातो। हरित कचऱ्याचा बारीक कूट केल्यानंतर तो अशा प्रकारे या ठिकाणी टाकला जातो। नारळाचा झाडाचा पाला जो आहे तो अशा प्रकारे कूट केला जातो आणि त्यानंतर तो मशीनच्याद्वारे असे चेनच्या माध्यमातून तो वरती नेऊन या एका मशीनमध्ये टाकला जातो, त्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो पाण्याचा अंश जवळपास 15% या मशीनमध्ये कमी केला जातो। पाण्याचा अंश काढल्यानंतर जे कूट राहील तो शिल्लक राहतो, हा पूर्णतः कोरडा झालेला आहे। या ठिकाणी कचऱ्याचा बारीक कूट जो आहे तो शेवटी या मशीनमध्ये होतो आणि यावर जी प्रोसेस केली जाते, या प्रोसेस केल्यानंतर अशा प्रकारे हे जे तुम्हाला दिसून येते ते ब्रिकेट्स आहेत, जो इंधन निर्मिती यापासून होते। खास करून मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, जे कारखाने आहेत, त्यांच्या बॉयलर मशीनसाठी या ठिकाणी उपयोग होतो। ज्या माध्यमातून हा सर्व प्रोजेक्ट जो राबवला जातो मुंबई महापालिकेचा, त्यासोबत आपले चाणक्य इन्स्टिट्यूटचे संचालक रणजित शेट्टी आहेत। तर काय सांगाल, कशा पद्धतीनं हा जो प्रोजेक्ट आहे सुरू केलेला आहे, मुंबई महापालिकेचे सहकार्य आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण 1 एकरावर हा प्रोजेक्ट राबवला जातोय, काय वैशिष्ट्य आहेत, काय सांगाल? याच्यात असं वैशिष्ट्य आहे की हे एक युनिक प्रोजेक्ट आहे आपलं प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप म्हणून, की हे जे ट्री कटिंग्स आहे हे आपलं देशाचं रिसोर्स आहे। या एकटा प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर 16 टन असं कॅपॅसिटी धरलं तुम्ही, तर त्याच्यातून 6.5 कोटी किलो कॅलरीज वाचते देशाचं। आपल्यासोबत मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे असिस्टंट इंजिनियर प्रफुल्ल जाधव आहेत। आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे ट्री कटिंग आहे पूर्ण मुंबईमधून जवळजवळ रोज 15 ते 16 ट्रक ट्री कटिंग इकडे येते। ती नाहीतर आपल्याला ती डम्पिंग जाऊन वेस्ट जात होती, त्याच्यातून आपण रिसोर्स म्हणून जनरेट करतो, म्हणजे वेस्ट म्हणून न पाहता त्याच्याकडे एक आपण रिसोर्स म्हणून पाहिलं जातं। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।